नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 जुलै 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि हवामानाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत. आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणासुद्धा केलेल्या आहेत. ओके, याशिवाय कर्जमाफी, वीज बिल माफी, नवीन कर्ज, पावसाची परिस्थिती, हवामानाचा अंदाज आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मंडळींनो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर आपण पहिली अपडेट बघितली तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आज आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे आणि नवीन कर्जाचे धनादेश वितरित केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना असल्याचे सांगितलेले आहे. ओके, आता जर आपण पहिल्या टप्प्यातील जर अपडेट आलेली बघितली तर सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी एकूण 13,000 कोटी जमा करण्याचे नियोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा जो आहे तो सुद्धा मिळणार आहे. ओके, आता जर आपण नंतरची अपडेट बघितली तर आता मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ओके, आता जे शेतकरी नियमितपणाने कर्जाची परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना थेट 50,000 प्रोत्साहनपर रक्कम जी आहे ती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आता मोठा फायदा याद्वारे मिळणार आहे. ओके, तसेच वीज बिला माफीबाबत ओके एक अपडेट आलेली आहे. मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांचे जवळपास 48,000 कोटींचे वीज बिल जे आहे ते माफ करण्यात येणार आहे. ही घोषणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी मानली जात आहे. ओके, आता तसंही यासोबतच मुख्यमंत्र्यांनी असं सुद्धा सांगितलं की डिसेंबर किंवा मार्चपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे सिंचन आणि शेतीची कामे जी आहे ती अधिक सुलभ पद्धतीने होणार आहेत. ओके, तसेच आता महाविस्तार ओके AI ॲप सुरू आहे शेतकऱ्यांसाठी. सरकारने महाविस्तार नावाचे जे नवीन AI आधारित म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे ॲप सुरू केलेले आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच संगणकाच्या मदतीने माहितीचे विश्लेषण करून योग्य सल्ला देणारे आधुनिक तंत्रज्ञान. ओके, आता या तंत्रज्ञानाद्वारे या ॲपद्वारे आत्तापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून पीक व्यवस्थापन, हवामान आणि शेतीविषयक मार्गदर्शन मिळणार सुद्धा आहे. ओके, तसेच आता शेतकरी दाम्पत्याचा विशेष सन्मान ओके याविषयी सुद्धा एक अपडेट आलेली आहे. ओके, आता धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री सोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान मिळालेला आहे आणि याशिवाय या दाम्पत्याला MSRTC कडून एका वर्षासाठी मोफत बस पास भेट म्हणून सुद्धा देण्यात आलेला आहे. ओके, आता राज्यातील आपण जर पावसाची सद्यस्थिती जर बघितली ओके राज्यातील जर पावसाची आपण परिस्थिती बघितली तर राज्यात अजूनही विषम पावसाची परिस्थिती कायमच आहे. विषम पाऊस म्हणजे काय की काही भागात खूप पाऊस तर काही भागात अत्यल्प पाऊस, अशी कंडिशनला काय म्हणतात, विषम पाऊस. ओके, तर आता पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला असला तरी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी कमतरता जाणवत आहे. ओके, आता जिल्हानिहाय पावसाची जर आपण कंडिशन जर बघितली ओके तर सर्वप्रथम अतिवृष्टीबद्दल थोडंसं बघूयात आपण. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 79% अतिवृष्टी नोंदवण्यात आलेली आहे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 60% पावसाची कमतरता आहे. ओके, तसेच मराठवाड्यात हिंगोलीमध्ये 54%, बीडमध्ये 43%, तर लातूरमध्ये 42% पावसाची कमतरता नोंदवली गेलेली आहे. विदर्भात जर आपण कंडिशन बघितली विदर्भाची तर वाशीमध्ये 38%, गडचिरोलीमध्ये 36%, तर अकोल्यामध्ये 33% पावसाची कमतरता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण कंडिशन बघितली तर नाशिकमध्ये 89% समाधानकारक पाऊस झालेला आहे. तर पुणे जिल्ह्यात 62% समाधानकारक पाऊस नोंदवण्यात आलेला आहे. ओके, आणि 25 जुलैचा हवामान जर अंदाज आपण पूर्णपणे जर बघितला ओके जर ही कंडिशन आपण बघितली तर आज कोकण आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे घाट परिसरासाठी आता ऑरेंज आणि येलो अलर्ट जो आहे तो आता मोठ्या प्रमाणावर जारी करण्यात सुद्धा
आलेला आहे. ओके. तसेच आता राज्यातील इतर बहुतांश भागात मात्र पावसाचा जो जोर आहे तो कमी राहण्याचा अंदाज आहे. ओके. तसेच आता 26 आणि 27 जुलैचा अंदाज जर बघितला तर हवामान खात्याच्या माहितीनुसार ओके 26 आणि 27 जुलै रोजी राज्यभर पावसाची तीव्रता जी आहे ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट राहणार आहे. फक्त कोकण आणि घाट परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ओके. आणि अलमट्टी धरणाबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे. ओके. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे. धरण आता जवळपास पूर्ण क्षमतेच्या दिशेने जात असून यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही आता मोठा दिलासा मिळालेला आहे. ओके. तसेच जर इतर महत्त्वाची जर आपण बातमी बघितली तर नीट संदर्भात आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर कॅन्डल मार्च आणि सत्याग्रह आंदोलन आयोजित केलेले आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी सहभागसुद्धा नोंदवलेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा, तसेच 13,000 कोटींचे वितरण, 50,000 प्रोत्साहनपर रक्कम, वीज बिल माफी, दिवसा 12 तास वीज पुरवठ्याचे आश्वासन, तसेच AI आधारित महाविस्तार ॲप, तसेच राज्यातील पावसाची सद्यस्थिती आणि पुढील हवामानाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या घडामोडींमुळे आता शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे अपडेट्स याद्वारे समोर आलेले आहेत, जे की मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. ओके. तर शेतकरी मंडळींनो, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रमंडळींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील शेती, हवामान आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या बडी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.